इकडं मम्मी आणि पप्पा ना आताच घरी आले आणि माई ना ते विराला खायला घालती, पण विरानेच ती पळती पुढं 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 पुढं. बर, आणि आपण ना दुसरं घेऊ. फेकू नको, इथंच ठेव, आपल्या परत काम आहे. आम्ही आता बाहेर बसलेलो आहे सगळेजण आणि मम्मी पप्पा आत्ताच आलेले आहेत आणि माई नाही विराला जेवायला घालती पण नुसती पळती. आणि शिवचे पप्पा ना बाहेर गेले संगमनेरला, त्याच्यामुळे शिवला जास्त करमतच नव्हतं आज. आता येते. पप्पा कधी येणार आहे? पप्पाला आवाज दिला लगेच येते. म्हण पप्पा लवकर या, म्हण ना तू, म्हण पप्पा लवकर या घरी. इकडं किती छान वाटतं ना बाहेर बसल्यावरती. तू तिच्या मागे गेली का ती अजून पुढं पळती, त्यापेक्षा तू इथंच थांब. फुकट अंगाला मास्क ठेवले का तिनं? माझ्या चपलाच माझ्या पायातून काढून मलाच देऊ राहिले. घातले ती टावेल आता खराब होईल ना. शिवडा का म्हणून वाट पाहतोय, पप्पा येणारच आहे घरी. आता रस्त्यात आहे, निम्या रस्त्यात आहे. तुला खायला काय बनवू? तू काय बनवलंय? भात बनवलाय का ग? खायचं तुला भाता? मग काय खायचं? तुला जेवायला काय बनवू? बेसन बनवू का? डाळ भात खायचा? डाळ भात. आजी काय म्हणते पाय ना. बुबूचा फ्रेंड कुठं गेला? आजी विचारते. तिकडं सांग ना, आजीला ऐकायला जाईल ना. आता शिव आणि त्याचे पप्पा आहे ना मिरगावला चालले आणि संध्याकाळी परत येणार आहे. शिवने एवढा त्रास दिला काल, त्याचे पप्पा बाहेर गेले होते म्हणून. बाय बाय. आणि खुशी पाहणं, एवढं चेहरा किती टवटवीत झाला ना. आता बरा झालाय, डायरेक्ट मिरगाव जायचं त्याला त्याच्या बाबाकडे. सपना मावशी बाय तर कर. बाय. सपना मावशीचा फोन चालू आहे. विरा शिव दादाला बाय कर ना. शिव दादा चाललाय, बाय कर. बाय कर. तू ते स्टॉल घेऊनच पडशील. ते चाललंय. तुला जायचं तुला विरा? विरा बाय कर दादाला, बाय कर. शिव दादाला बाय कर. बॉटल घेऊन जा फिल्टर पाण्याचं. दादा चालला ना, तिला बी जायचंय. राहिलं की एक्सप्रेशन सांगून पस्तावा आला ना. तिथं मग आठवण आहे तुझी. ती म्हणते विराला करायलाच नाही सपना मावशी गेलेली. म्हणलं मस्त व्हिडिओ पाहून ऐकत. आता ते शिव चाललंय ना, कसं रडती. शिव दादा बघ किती खुश झाला. शिव दादा खुश झाला ना, विरा दुःखी झाली. हे विरा चेहरा पाय. शिव दादा चाललं फार खुश झाला बाई. खाली नको जाऊ बाबू. तू गेले आम्हाला कोणालाच करमलं नाही. हा ना. मम्मी आणि ताई नाही गेल्या होत्या आज हस्ती सोडायला. आत्ताच आलंय. आणि विरा सारखी विरा आजीकडे आली लगेच आल्या. आईला विचार थकली का तू? तू थकली का विचार आईला. पाय कशी पायाने हे द्या वर ठेवून. थकले का विचार वर बाबाला. बाबाला विचार तुम्ही थकले का? थकले. काय ते मावशीला मेकअप करते. नको बाई, सारा घरात लावून देते. मावशीच्या मेकअप बरोबर घराचा मेकअप होतो, फरचीचा मेकअप होतो.
हा बाई आहे आणू एवढी मोठी झाली तरी मम्मीला लाडक्यावानी करते. मम्मीची लाडू बाई आहे. मग सांगते आईला बनवायला. मला बी उपाय सांगतो एकदम बोलूशी. थांब ना ऐक ना. का ये बघलं तोंडाला लावायचं लय बोलूशी. बघले बघले ऐक ना सपू मावशीला म्हणून सपू मावशी गोरी झाली. काय पण सांगा त्या यांना पप्पा यांना काय सांगितलं ते उपाय. पप्पा या दोघींना काय उपाय सांगितले तोंड धुवायला. तर ना आता शिवचे पप्पा चालले पुण्याला. शिव आणि मी थांबणार आहे 10 दिवस. आणि शिवला बळजबरीने थांबून ठेवलंय. त्याला जायचं होतं पप्पा बरोबर. दोन्ही दाजी चालले सोडवायला. आताच उठले आणि दुसऱ्या एका ताईला जायचं होतं सकाळी पण तिचं काहीच आवरलं नाही. आज तिला पण जायचं होतं तिच्या पोरांना पण जायचं होतं पण तिचं काहीच आवरलं नाही. आणि काल ना मिरगावला गेले घेतली ब्रँडेड पिशवी आम्हाला दाजीकडे. सॉफ्टवेअर इंजिनियर त्यात काय लाजायचं. आपली जशी असेल तशी नाही काय बोलला त्या पिशवी वापरत असं बारदाण्याचे पण राहायला मरण स्टाईल मध्ये राहते. ब्रँडेड वस्तू चॉईस करायची. शिवड्या बी तसंच अगं एवढा एवढाचे हलक्या वस्तू नाही घेत गाड्या बिड्या. आता मिस्टर निघालेत पाहुणे बस जाईन निघून नाही तर आवरा ना. जा उठा पप्पा चालले बाय कर पप्पाला. आता पप्पा आहे ना चाललेत पुण्याला. येणार आहे आपल्याला घ्यायला परत. न तर आपण आजी बरोबर जाऊ. तर ना आता मम्मी चहा बनवते आमच्यासाठी. आणि मम्मी रात्रीच आली होती परत झोपण्यासाठी. मम्मीची आता मामी आणि मामीचा मुलगा म्हणजे मम्मीच्या मामाचा मुलगा आणि मामी आली होती आता जस्ट. आणि आता मम्मी आम्हाला चहा बनवते. पाहुणे आत्ताच गेले आणि शिवचे पप्पा पण आत्ताच गेले. आता शिवला हँडल करायचा दिवसभर थोडासा एक मोठा टास्क आहे शिवला हँडल करायचा. कारण की त्याला त्याच्या पप्पाशिवाय थोड्या वेळ सुद्धा होत नाही. आता त्याला थोड्या वेळ मम्मी बरोबरच गावात काढून देते. बरोबर राहील तिकडं. नाही तर मग मी पण जाईल गावात म्हणजे थोडासा त्याला टाइमपास. कारण की आज अनु यश पण जाणार आहे. सुरेखा ताई पण आज जाणार आहे. तर मीच राहणार आहे इथं. मला थोडं बोर होईल कारण सगळ्या गेले. अश्विन दिदी आहे म्हणा. यश उठलाय झोपातून. पाव आला आलता काय इथं अजून अनु दादा झोपले. हे आता सगळे उठले म्हणजे ब्रश वगैरे चहा झालाय. आम्ही लवकर उठलोय. शिवला अशी कडक चपाती केली आहे. त्याला अशी कडक चपाती आवडते. अंडा. तर आता आहे ना आम्ही गावात चाललोय आणि ताईला आहे ना तसंच जायचंय संगमनेरला. तर ढोणेताजी तिला बसमध्ये बसून देणार आहे. आणि विरा झोपली नाही तिला पण घेऊन जाणार होतो. आणि मम्मीला आज ना म्हणजे आज बाजार पण आहे गावातला. तर मम्मी त्यांना थोडासा बाजार करायचा आहे याचा 10-13 वगैरे असं. त्याच्यामुळं चाललो आहे आम्ही पण गावात चाललो आहे. म्हणलं शिवून मी घरी राहून काय करणार आहे. त्याच्यामुळे चाललो आम्ही. आणि नेमके आज शिवच्या पप्पा गेले म्हणलं शिवल करमायचं नाही. त्याच्यामुळे चाललो आहे आम्ही.
आणि आम्ही आलोय दुकानामध्ये आणि ताईनं तशीच गाडीमध्ये गेली कोपरगाववरून जाणार संगमनेरला. हे सगळं हे राहिलंय घरी. आल्या शिवड्याने मस्त ताव मारलाय बाबाकडून आणि आता लय खुश आहे. सकाळीच मी पण चोकोबार घेतला माझा फेवरेट. तर इकडे आम्ही सगळे बाजारामध्ये आलो होतो. आजीचा 10वा आणि 13वा आहे तर त्यासाठी काही सामान वगैरे घ्यायचं असतं त्यासाठी आलो आहे. आणि इकडे बाजारातच घेतात इकडे म्हणजे तशी प्रथा आहे आधीपासूनच. म्हणजे कोळपेडीचा जो बाजार असतो ना रविवारच्या दिवशी त्या बाजारात घेतात. आणि ते ना माझ्या आत्या चुलते आणि माझ्या चुलती आणि मम्मी ते आणि काही चुलत्याचे मुलं वगैरे सगळे आले होते सामान घेण्यासाठी. पाटील लागेल पातेला लय मोठा आहे. काय रे शो खांबाचा घुंगुरमाळा खांबाचे घुंगुरमाळा आहे काय ते दाद्या छंबे म्हणजे ते हात पकड आहे दादू हात पकड बर का. अरे थांब इथं जाऊ नंतर पाहिला हे शिवड्याचे दाद्याचे लय मस्त हे भांडे कोणाला द्यावं लागतं का बायांना. लोखंडाचा चमचा काय कोण चोरून नेला इकडं इकडं आता तुम्हाला काहीच घेऊ नका नको तुला काय पाहिजे मला काही पाहिजे उलटे आम्हाला मारतो खूप राहत तर ना आता भांडे घेऊन झाले होते आणि इथे ना कपड्यांचं बाजार करण्यासाठी आलो होतो. आणि कोळपेवाडीमध्ये ना भरपूर मोठा बाजार भरतो खूप गर्दी पण असते. पण आम्ही थोडंसं दुपारीच आलो होतो त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी वाटत असं पण खूप जास्त गर्दी असते. आणि बाकीचं पण घ्यावं लागतं असं म्हणजे खारी खोबरे वगैरे जे पूजेसाठी लागतं म्हणजे जे विधीसाठी लागतं ना जे विधीसाठी लागतं ते सामान घ्यावं लागतं. तर ते पण म्हणजे इथं घ्यायचं आहे. हां बॅट बॉल खेळायचं का हां फेकते मी ते गेला पाठीमाग शिडी शिडी गाडी येते बाबा पाठीमाग गाडी येते. तुला खायला घ्यायचं आता है ना का काय घ्यायचं रे शो बरं पडलं येड्या कशाला हात नसतं लावायचं. खाली पाय घ्यायचे थोडेच घे तू एवढा नका. पाणी आता घरी जाऊन पिऊ संपलं पाणी. अजून काय घ्यायचं ना घरी खायला काहीच नाही आता बाद झालंय आम्हाला एवढंच.
चल चल शिव गुलाबजामुन द्यायच्यात टाकून. चला आजीचा हात पकड. इथं बघ काय 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 दुकानात सामान आहे. सुपल्या टोपले बिपले. मग हा ना, कारण आत्ताच आलेलं राहते ना ते लोक. नाहीच कॅरी बॅग नाहीच घे ना थोड्या थोड्या. त्यांच्याकडे कॅरी बॅग राहत असेल ना. विचारलं तर ना आता आम्ही बाजारातून जाऊन आलोय आणि ना 10वा म्हणजे दशविधी क्रियाचा जो बाजार करावा लागतो ना तो केला आहे. म्हणजे टोपी उपरणं, कपडे वगैरे, ताट तांबे असं बाजार करावा लागतो. तर तो केला आहे 10व्याचा आणि 13व्याचा. तर आता जस्ट आलो आहे. मम्मी बाहेर बसली तिकडं सगळ्यांमध्ये. मी आणि शिव घरात बसलो आहे. इथं शिव आणि मी झोपलो आहे, थोड्या वेळ आराम करतोय. मग संध्याकाळी आम्ही घरी जाणार परत तिकडं रानातल्या घरी. हे आमचं गावातलं घर आहे. जे पहिल्यापासून ब्लॉग बघत असेल त्यांना माहीत असेल. हे गावच्या आजीचं घर आहे का? गावातल्या आजीचं. आणि कोणतं घर आवडतं? बंगला आवडतो का हे जुनं घर? का बरं रे?